तर मित्रांनो हे बघा, दुर्ग सेवकांची नशिबी अशी ही गडकोट सेवा असते. 350 वर्षापूर्वी ह्याच गडकोटांनी हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यातील दागिने असणारे हे गडकोट आज मात्र आपली मान टाकत आहे. ह्याच गडकोटांची रक्षणाची, या गडकोटांची सेवा करण्याचे भाग्य हे आमच्या पदरी पडले आहे. आणि हेच व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. जय शिवराय मित्रांनो, आज पुन्हा एकदा एक नवीन मोहीम. ही मोहीम खतरनाक आहे. म्हणजे आता आपण संध्याकाळचे 6 वाजले ते आपण किल्ल्याच्या पायथ्याला 10 वाजता पोहोचलो. 11 11:30 वाजता रात्री काळ्या कुट्ट्या अंधारात खतरनाक जंगल आहे आणि कडाक्याची थंडी आहे. आता तर 2-3 दिवस झाले आपल्या ते थंडी चालू झाली आहे. किल्ल्यावर तर 100% बेकार थंडी असणार आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपली ही महामोहीम आहे आणि त्यानिमित्ताने साधारण 300 ते 400 दुर्गसेवक त्या गडाच्या पायथ्याला येणार आहे. गडावर आपण जबरदस्त काम करणार आहे. म्हणजे प्रत्येक मोहिमेला ते करतच असतो, त्यात काही विषय नाही. पण आज आपण या मोहिमेची सगळी तयारी केली. आपले पोरं पण आले ते. आणि आज आपण कोणत्या पद्धतीचे कष्ट करणार आहे, दुर्गसेवक कसा घाम गाळणार आहे, या घामातून दुर्गसेवा कशी होणार आहे, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. तर जास्त वेळ न घेता ज्या ठिकाणी आपले दुर्गसेवक येऊन थांबले, ज्या ठिकाणी आपली बस येऊन थांबले, त्या ठिकाणी आपण जाऊया. एकत्र जमा होण्याच्या ठिकाणी सर्व दुर्गसेवक आलेच होते. पण त्याचबरोबर आमचे लाडके हुकुम सुद्धा आज आमच्यासोबत मोहिमेला येणार होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. आजच्या या मोहिमेसाठी खूप लांबून दुर्गसेवक आले होते आणि या सर्वांची जेवणाची व्यवस्था स्थानिक विभागाच्या वतीने करण्यात आली होती. जेवण झाल्यानंतर आपण जाणार होतो डायरेक्ट मोहिमेच्या ठिकाणी. तर मित्रांनो, आत्ता आपलं जेवण वगैरे झालंय. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. साधारण 200-300 दुर्गसेवक या मोहिमेसाठी आले ते. आणि खूप लांबचे प्रवास करून सुद्धा काही दुर्गसेवक पण आले ते. म्हणजे साधारण सोलापूर म्हणा, पंढरपूर म्हणा, या साईडचे दुर्गसेवकसुद्धा मोठ्या संख्येने आजच्या मोहिमेला सामील झाले ते. आणि बाकी आपले स्थानिक विभागसुद्धा आहेतच. आत्ता साधारण 11:30 पावणे 12 वाजले ते. आणि खऱ्या अर्थाने आपल्या या मोहिमेला सुरुवात होणार आहे. आता ही मोहीम किती वाजेपर्यंत चालेल काही सांगता येत नाही. कारण एकंदरीत तुम्ही आजूबाजूला बघितलं तर हा परिसर एकदम जंगलामध्ये येतो आणि एकदम खडतर अशी परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीवर मात करत आपल्याला ही मोहीम पूर्ण करायची आहे. तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या या मोहिमेला सुरुवात करूया. कोणी आपल्याच कधी मोहिमेचा पहिला टप्पा हा सोपा होता. म्हणून 10 ते 15 मिनिटांमध्ये हा पहिला टप्पा आपल्याला आवरता आला आणि तिथून मग आपण निघालो ते पुढच्या टप्प्याकडे.
तर आता एक 10-15 मिनटं आपण रेस्ट करून पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला परत तेवढंच जोशाने काम करायचं आहे. तर आता एक 10-15 मिनटं आपण आराम करू. थोडा वेळ सर्वच दुर्गसेवकांनी आराम केला, परंतु आता मात्र थंडी चांगलीच वाढायला लागली होती. परंतु आपल्याला न थांबता हे दुर्गसेवा पार पाडायचीच होती. तर मित्रांनो, आपण 12 वाजता मोहीम चालू होती. साधारण 1-1.5 तास झाला आपली मोहीम चालू करून. आपण गडाचा बऱ्यापैकी भाग कव्हर केला आहे आणि आता अशा ठिकाणी येऊन थांबलो आहे की फक्त एक पाऊलवाट आहे आणि ह्या साईडला दरी आहे आणि आपल्या ह्याही साईडला दरी आहे आणि ह्या 2 दऱ्यांमधून एक छोटीशी पाऊलवाट आहे आणि त्या पाऊलवाटेने जाताना दुर्गसेवक आपल्या खांद्यावर 30-30, 40-40 किलोचं वजन घेऊन दुर्गसेवा करण्यासाठी आपलं जीवाचं रान करत आहे. आणि आता तर दिसतंय का ते मागचं? दिसतंय ना भाऊ. तो तिकडचा आता एक पॅच आहे शेवटचा. आपल्याला तो पॅच सुद्धा आजच कव्हर करायचा आहे. आता दुर्गसेवक थकले ते आपले. हे बघा, हे बघा आपला भाऊ, हे असे सगळे दमले ते. तर मित्रांनो, हे बघा दुर्गसेवकांच्या नशिबी अशी ही गडकोट सेवा असते. 12:30 वाजता आपण कामाला सुरुवात केली होती. आता साधारण 2:30 वाजले ते. भरपूर असं काम चालू आहे. न थकता न थांबता आपले दुर्गसेवक मन लावून ही गडकोटांची सेवा करत आहे. सुरेश भाऊ, जय श्रीराम. भाऊ, जय श्रीराम. राम आहे, हे राम आहे, तुझं पोतं ठेवून येतं. स्मार्ट आहे का? स्मार्ट आहे का भाऊ? जय श्रीराम. तर मित्रांनो, आपली आजची मोहीम ही समाप्त झाली आहे. आत्ता साधारण एक 5 वाजले ते पहाटेचे. आपण साधारण 5 ते 6 तास या किल्ल्यावर आपले दुर्गसेवक जीव तोडून काम करत होते आणि ही मोहीम आत्ता आपण समाप्त करतोय. या मोहिमेच्या माध्यमातून आपण ह्या गडावर नेमकं काय कार्य करणार आहे हे तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच समजणार आहे. पण हे जर कार्य तुम्हाला आवडलं असेल तर तुम्हीसुद्धा या शिवकार्यामध्ये, या दुर्गसंवर्धन चळवळीमध्ये आपला हातभार लावू शकता. त्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानला तुम्ही जॉईन करू शकता किंवा आपल्या या यूट्यूब चॅनलच्या किंवा आपल्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचं नाव, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका याबद्दल माहिती द्या. तुम्हाला आम्ही त्या ग्रुपमध्ये, त्या विभागामध्ये ह्या शिवकार्यामध्ये सामील करून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर आता आपण हा व्हिडिओ समाप्त करू. जय शिवराय.